शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधील भगवंतांच्या 1000 दिव्य नामांचा आपण विचार करतो आहोत क्रमाक्रमाने। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 48 आहे। श्लोक म्हणू आपण आधी आणि त्यानंतर विवेचनाला प्रारंभ होईल। यज्ञैज्यो महेज्यश्च क्रतुस्सत्रं सतांगतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। यज्ञैज्यो महेज्यश्च क्रतुस्सत्रं सतांगतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा विमुक्तो ज्ञानमुत्तमं। या श्लोकामध्ये 10 नावं भगवंतांची आहेत। भगवंतांच्या नावाचाच विचार आहे सगळ्या या स्तोत्रामध्ये। सगळी नावं सारखीच, कोणतंही जर श्रद्धेने घेतलं, अर्थ समजावून घेतलं तर फार परिणामकारक आहे। इथपर्यंत भगवान बोलले, एकनाथी भागवतात ओवी येते, माझिये नामा समान नवे वेदशास्त्र शब्दज्ञान। वेदशास्त्राचा बोधू कठीण तैसे जाण नाम नव्हे। उद्धवाला सांगतात आहे भगवान की माझ्या नामासारखं वेदशास्त्रांचं शब्दज्ञानही नाही, म्हणजे परोक्ष ज्ञानाची तुलना नामाशी केलेली आहे, अपरोक्ष ज्ञानाशी नाही पण परोक्ष ज्ञानाशी केलेली आहे। आणि त्यामुळे माझ्या नामासारखं वेदशास्त्र शब्दज्ञान नाही। वेदशास्त्राचा बोध तसा कठीण असतो। ज्ञानांगाने प्रवास करणारे श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार अशा वेदमार्गाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अनुषंगाने जाणारे त्यांच्यासाठी आहे, पण ते त्याचे फार मनुष्यानां सहस्रेषु असे अधिकारी असतात। त्या मानाने नाम सर्वांना घेतात, सार्वभौम साधन आहे। आणि म्हणून ही ओवी एकनाथी भागवतातली आपण उद्धृत केली। माझी नामा समान नवे वेदशास्त्र शब्दज्ञान। सोपं आहे, कुणालाही घेता येतं। आज जो श्लोक आपल्यासमोर आहे यज्ञैज्यो महेज्यश्च, यातलं पहिलं नाव आहे या श्लोकातलं। 10 नाव आहेत। पहिलं नाव आहे यज्ञ। त्याचं नावच एक यज्ञ आहे। यज्ञ ही क्रिया आपणापैकी अनेकांनी अनेकदा पाहिली असेल, पाहतो आपण पुष्कळ ठिकाणी यज्ञ होतात, आपण श्रद्धेने नमस्कारही करतो। आणि यज्ञाला यज्ञो वै विष्णू अशी श्रुतीच आहे, म्हणून त्याचं नावच तो यज्ञच आहे, यज्ञस्वरूपच आहे। यज्ञ त्याचं रूपच आहे। मग त्या यज्ञाचं नुसतं कुंड मांडलं असेल, अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर तो भगवानच आहे। अग्नी भगवान आहे, यज्ञकुंडही भगवान आहे, समिधही भगवान आहे, यज्ञकर्तेही भगवानच आहेत। पण इथे यज्ञ नावाचा अर्थ सर्व प्रकारचे यज्ञ हे ज्याचं स्वरूपच आहे। अश्वमेध आहे, वाजपेयी आहे, राजसूय आहे, पुत्रकामेष्टी, अनेक अनेक यज्ञ याग आहेत, सोमयाग आहे। हे सगळेच्या सगळे त्याचंच रूप आहे, तोच आहे। मग त्याचं नाव जर यज्ञ आहे, भगवान श्री विष्णूंचं एक नाव जर यज्ञ आहे, तर आपल्याला किती सोपी क्रिया आहे। आपण कुठे यज्ञाचं आयोजन आहे असं कळलं, तिथे जावं आणि श्रद्धेने त्या यज्ञाला वंदन करावं, त्यातल्या ज्वाळांना वंदन करावं। करतोच आपण, म्हणजे भगवंतांना वंदन केल्यासारखं होतं।
एक अर्थ अजून भाष्यात दिला, आपलं संपूर्ण जीवन, प्रत्येकाचं प्रत्येक जीवन, देहधारी मनुष्याचं प्रत्येक जीवन हाच एक यज्ञ आहे. कारण यज्ञ शब्दाचा अर्थ कर्म असा होतो एक शास्त्रामध्ये. प्रत्येक जीव जन्म आल्यानंतर कर्म केल्याशिवाय नाही राहू शकत. न तिष्ठती कर्मकृत नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत. जातु म्हणजे जीव. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत त्या कर्मकृत. काहीतरी कर्म, कायिक वाचिक मानसिक, शरीराने मनाने बुद्धीने काहीतरी काम सतत होत राहतं. मनुष्याच्या हातून कर्म घडत नाही असं कधी होतच नाही. जोपर्यंत जीव आहे तो कर्म करणारच. श्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे. मग सर्व प्रकारच्या कर्मांना यज्ञाचा दर्जा आहे. कारण त्याच्या सगळ्या आहुती, आपण जीवनात केलेल्या सगळ्या कर्मांच्या आहुती भगवंतांना अर्पण होतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात खूप छान वर्णन याचं आहे. 12 यज्ञ भगवान त्या ठिकाणी बोलले. सर्व कर्मांना यज्ञच म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि यज्ञाचं खरंच स्वरूप जे स्थूल स्वरूपात जेव्हा यज्ञ मांडला जातो, आहुती दिल्या जातात, ऋत्विक याज्ञिक असतात, ते अधिकारी असतात याज्ञिक. त्यांचं तसं पठण पाठण झालं असतं गुरुकुलात म्हणा, अध्वर्यूंच्या सहवासात राहून म्हणा, त्यांना यज्ञाच्या सगळ्या क्रिया येतात. याज्ञिक म्हणतात त्यांना. याज्ञिकी फार कमी लोकांना येते, सर्वांना याज्ञिकी येत नाही. ब्रह्मवृंद पुष्कळ असतात, पण याज्ञिकी येण्यासाठी विशेष शिक्षण घ्यावं लागतं. ते त्यांनी घेतलं असतं. आणि यज्ञाचा खरं फल यज्ञात भवती पर्जन्य हे आहे. स्थूल स्वरूपात जिथे यज्ञ आपण पाहतो, पटांगणात म्हणा, सभामंडपात म्हणा, मंडपात म्हणा, अधिकारी ऋत्विज साधक असले आहेत. आणि त्या ठिकाणी यज्ञात भवती पर्जन्य, पाऊस येतोच. आणि पावसावरती सगळं अवलंबून आहे. पर्जन्यात अन्नसंभव हा, सगळे सृष्टीतल्या अन्नाची उत्पत्ती पर्जन्यावर अवलंबून असते. आणि पर्जन्य यज्ञामुळे येतो. आणि यज्ञाच्या स्वरूपाविषयी बोलल्या गेलं, त्याचं स्वरूपही भगवान आहे, त्याचा भोक्ता म्हणजे सर्व स्वीकारणारही भगवानच आहे. आणि प्रवर्तकही म्हणजे यज्ञाची प्रेरणा की मी यज्ञ करावा. एखादा पुष्कळ लोक घरी पण एखादा यज्ञ याग करतात आणि प्रेरणा होते की मी घरी गायत्री याग करेन, मी गणेश याग करेन, गणेशाला 1000 मोदकांचं नैवेद्य करेन, अशा प्रेरणा असतात. ह्या प्रेरणासुद्धा त्या जीवाला, देहधारी जीवाला देणारासुद्धा भगवान आहे. म्हणून प्रवर्तकही तोच आहे, यज्ञाचा भोक्ताही तोच आहे, स्वरूपही यज्ञाचं तोच आहे. आणि प्रवर्तक म्हणजे तशी प्रेरणा, ज्याला यज्ञ करण्याची इच्छा होते त्याला तशी प्रेरणा देणारा प्रवर्तक ज्याला म्हणतात तोही तोच आहे. ह्या श्लोकामध्ये जी पहिली 5 नावं आहेत ना श्रोते हो, ही यज्ञविषयीच आहे. यज्ञ इज्जो महेज्यश्च क्रतुः सत्रम, इतकी 5 नावं जी येतात ही यज्ञविषयकच आहे, यज्ञ संस्थेविषयकच आहे. एकात एक त्यांची गुंफण आहे. आणि 5चा शेवटी आशय आपण एकत्र लक्षात घेऊ. तूर्त आपण यज्ञ या नावाचा विचार करीत होतो. यज्ञो वै विष्णू. आणि म्हणून कुठेही आपण जर यज्ञात गेलात, यज्ञ मांडलाय तिथे आपण उपस्थिती जर दिली, दर्शना करता गेलो, तर त्या ठिकाणी जय जयकार करताना यज्ञ नारायण भगवान की जय, ते यज्ञो वै विष्णू हे स्वरूप जाणून यज्ञ नारायणच आहे तो. म्हणून यज्ञ नारायण भगवान की जय असे आपण त्या ठिकाणी जय जयकार करतो. आणि म्हणून सगळ्यात पहिलं नाव आपण यज्ञ नावाचं पाहिलं. इतक्या छटा त्याच्या आहेत. हा जीवन एक यज्ञच आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केल्या होय अपारा, तोषा लागे श्रीराम. प्रत्येक कर्म जर यज्ञ मानलं, त्या कर्मांनी करणे ईशू पूजा भजावा किंवा पूजावा, त्याद्वारे त्याचं पूजन होतं. आणि म्हणून यज्ञपुरुष भगवान, यज्ञ नारायण भगवान हा स्वकर्मांच्या पूजनी म्हणजे विहित कर्माच्या आचरणाने, वेदविहित निष्काम कर्म जर करत गेलो तर त्यांनी प्रसन्न होतो, असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. आणि म्हणून पहिला नाव या श्लोकामधलं यज्ञ याचा अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केला. पहिली 5ही नावं यज्ञविषयक आहेत. दुसरं नाव आहे क्रमाने इज्ज. मुख्य या सगळ्यांमध्ये युज धातू आहे. युज धातू जोडणे असा अर्थ आहेच, पण अत्यंत पूजा करण्याला योग्य असा त्याचा अर्थ होतो. इज्ज, भगवंताचं नाव आहे इज्ज या श्लोकामध्ये. म्हणजे पूजा करायला अत्यंत योग्य पदार्थ भगवान आहे हे सुचवण्याकरता, आराधना करण्याकरता, उपासना करण्याकरता
भगवान योग्य आहे आणि यज्ञाचं फल देणारा, यज्ञाने प्रसन्न होणारा, ही त्याची एक साखळी आहे. यज्ञ केला की यज्ञाचं फल, यज्ञांचं फल म्हणजे भगवंताची प्रसन्नता, मग त्याच्या प्रसन्नतेनंतर त्याची कृपा आणि त्यानंतर त्याचा अनुग्रह, अशी ही साखळी आहे. आणि हा क्रम सर्व ऋषी मुनी आचार्य प्रत्येक युगामध्ये सर्वांनी पाळले. वसिष्ठांनी यज्ञ केले आहेत. इकडे द्वापर युगाचा विचार केला तर यदुकुलातील सर्वांनी यज्ञ स्वतः अवतारात भगवान श्रीकृष्णाने किती यज्ञ केलेत. आचार्य अवतार वसिष्ठ म्हणा, वाल्मिकी म्हणा, किती यज्ञ, सतत यज्ञ. ऋषिकुलं जिथे होती 2 क्रिया प्राधान्याने असायच्या. एक, बालकांना किंवा नवीन पिढीतल्या माणसांना, मुलींना ज्यांचा व्रतबंध झालेला आहे त्यांना वेदांचं शिक्षण देणं. वेद पाठशाळा सगळ्या होत्या आणि त्या शिक्षणानंतर जे मुख्य तिथले ऋषी आचार्य आहेत त्यांनी अखंड यज्ञ करायचे. श्रीमद भागवतामध्ये किंवा कोणत्याही 18 पुराणांपैकी कोणत्याही पुराण ग्रंथाची सुरुवात अशीच आहे. एकदा नैमिषारण्यामध्ये शौनकादिक इत्यादी 60,000 ऋषी एकत्र येऊन 1000 वर्ष चालेल इतका मोठा एका दीर्घ सत्राचं आयोजन केलं. सत्र शब्द येतच आहे पुढे. सत्र म्हणजे यज्ञच मोठा, फार मोठ्या कालावधीचा. पुढे आपण अर्थ पाहणार आहोत. हे वाक्य प्रत्येक पुराण ग्रंथातलं पहिलं वाक्य आहे. यज्ञ करीतच होते ऋषी. कोणताही युग असो, यज्ञाशिवाय नाहीच आहे. कारण या यज्ञामुळे पाऊस पडतो. मगाशी पाहिला आपण. म्हणून इज्ज धातूमधला युज धातू, त्याचं पूजा करणं, पूजा करण्याला योग्य जोडणे असा त्याचा अर्थ आहे. भगवंतांशी जीव जोडला गेला पाहिजे ह्यासाठी केलेल्या उद्देशाने ज्या क्रिया केल्या जातात त्यात यज्ञ हे क्रिया आहे. यज्ञ भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान बोलले 3 क्रिया मुख्य सांगितल्या आहे. यज्ञो तपो तप, यज्ञ दान तपा तथा दानम. यज्ञ, दान आणि तप पावन आणि मनीषिणः याने मनुष्य पवित्र होतो. यज्ञ, दान आणि तप या 3 प्रमुख क्रिया म्हटल्या. याच्या व्यतिरिक्त आहेत अजून. ध्यान आहे, योग आहे, पुष्कळ आहे. पण या मुख्य 3चा उल्लेख 18व्या अध्यायात आहे. पावन आणि मनीषिणः हा जीव मनुष्य पवित्र होतो यज्ञ, दान आणि तपांनी, असा उल्लेख भगवद्गीतेत भगवान करतात. आणि म्हणून एक त्यांचं नावच इज्ज या ठिकाणी 2य क्रमांकाचं या श्लोकामधलं आहे. 3य क्रमांकाचं नाव ह्या श्लोकातलं महेज्यश्च आहे. यज्ञ, इज्जो, महेज्यश्च 2 शब्द मिळून संधी झाला आहे. महाइज्ज म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठा. इज्ज आपण पाहिला मगाशी. सर्वात श्रेष्ठ पूजा करण्याला योग्य असा जो आहे त्याचं महेज्यश्च आहे. सर्वात श्रेष्ठ पूजनीय. आपल्याला सर्वात श्रेष्ठ पूजनीय जर का भारतवर्षाला विचार केला आणि पर्वतांच्या दृष्टीने विचार केला तर सर्वात श्रेष्ठ पर्वत कोण? हिमालय. उंचही आहे, काही दैवी घटनांचा साक्षी आहे. आध्यात्मिक भूमिकेप्रमाणे, धार्मिक भूमिकेप्रमाणे भगवान महादेवांचा तिथे निवास आहे अखंड कैलास शिखरावर. आणि म्हणून हिमालय सर्वात श्रेष्ठ पूजनीय आहे. याचा अर्थ गोवर्धनच पूजनीय नाही असा नाही, चित्रकूट पूजनीय नाही असं नाही. ती पण भगवंतांच्याच विभूती आहेत. पण सर्वात श्रेष्ठ, सर्वात उंच असा हिमालय जसं आपण म्हणतो तसं सर्वच देव पूजनीय असतात. सगळे त्याचे अवतारे पूजनीय आहेत. पण पूजनीयांमध्येही जर का तरतम भावाने काही विचार केला, समजून घेण्यापुरता फक्त, तर महाइज्ज म्हणून महेज्यश्च मोठमोठे यज्ञ ज्या निमित्त केले जातात. मगाशी उल्लेख केले आपण, राजसूय आहे, भाजपी आहे, अश्वमेध आहे इत्यादी मोठे मोठे यज्ञ ज्याच्या प्रीत्यर्थ केले जातात. महाइज्ज म्हणून भगवंताचं एक नाव 3य क्रमांकाचा इथे आता येत आहे, महेज्यश्च. आणि भगवंतांची पूजा थोडी जरी मनापासून केली ना, श्रद्धेने केली ना, तरी फार मोठं फल देते. हो, भगवंतांचं नाव थोडं जरी घेतलं प्रेमाने तर फार बहुफलदायी त्याला म्हणतात. स्वल्पमप्यस्य आहे म्हणजे लहानसं आहे ते घ्यावं, पण फलाच्या दृष्टीने फार मोठं भगवंतांचं नाम कोणतंही आहे. म्हणून पूजा, भगवंतांची पूजा फार मोठं फल देते असं भाष्यात म्हटलं आहे. म्हणून 3 क्रमांकाच्या नावाचा विचार आपण केला. महेज्यश्च
4 क्रमांकाचं नाव आता क्रतू असं आहे. क्रतू शब्दाचा अर्थ विशिष्ट यज्ञांचे प्रकार पाहिले आपण. पुष्कळ प्रकारचे यज्ञ असतात, पण काही विशिष्ट प्रकारच्या यज्ञांना क्रतू असं म्हणतात. क्रतू असं म्हणतात. मग त्यामध्ये पुष्कळ प्रकारचे यज्ञ क्रतू या संज्ञेत येतात. पुढे मख किंवा सत्रमध्ये काही येतात. ते क्रतूमधले शब्द सांगताना पुष्कळ प्रकारच्या यज्ञांपैकी काही यज्ञांना क्रतू म्हणतात. आणि त्याचा अजून एक अर्थ भाष्यात केला आहे, संकल्प किंवा बुद्धी. सर्व प्राणीमात्रांना यथायोग्य बुद्धी देणारा म्हणून तो क्रतू. यथायोग्य म्हणजे बुद्धी, सामान्य बुद्धी तर प्रत्येकाच जीवाला दिलेली आहे, पण बुद्धीचं विशेष देणं ज्याला देतो त्या ठिकाणी भगवंताचं एक नाव क्रतू असं मानलं आहे. किंवा प्रत्येक जीव दररोज दैनंदिन जीवन जगत असताना पुष्कळ काही इच्छा करतो, पुष्कळ संकल्प करतो. चांगले संकल्प असतात, सत्य संकल्प चांगले संकल्प असतात. काही व्यावहारिक संकल्प असतात की यंदा मला फिरायला जायचं आहे नैनितालला, हाही एक संकल्प आहे. आणि एक असाही संकल्प आहे की यंदा आम्हाला बद्रीनारायणची यात्रा करायची आहे. हे संकल्पही त्या जीवाच्या मनामध्ये त्याच्या प्राप्तीच्या साधनांच्या द्वारे किंवा त्याच्या अनुषंगाने तत्प्रित्यर्थ केले जाणारे, जसं बद्रीनारायण, अयोध्या आहे, काशी आहे, नाशिक पैठण आहे, कन्याकुमारी आहे, श्रीशैलम आहे, गिरनार आहे, यांच्या यात्रांचं आयोजन करण्याची इच्छा मनात निर्माणसुद्धा भगवानच करून देतात. म्हणून त्यांचं नाव क्रतू असं या अंगाने सुद्धा दिलेलं आहे. असे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. भगवान गीतेमध्ये असं म्हणाले, 4th अध्यायामध्ये एक श्लोक येतो, एवं बहुविधा यज्ञ विततो ब्रह्मणो मुखे. विततो म्हणजे सांगितले आहेत. ब्रह्मणो याचा अर्थ वेदाला ब्रह्मणो म्हणतात. वेदांमध्ये विविध, वेदांमध्ये सांगितलेले आहेत. एवं बहुविधा यज्ञ विततो ब्रह्मणा मुखे कर्मजान ताद विद्धी एवं ज्ञात्वा विमोक्षसे. कर्मजान ताद विद्धी म्हणजे शरीर, मन, बुद्धी यांच्याद्वारे हे समजून घेऊन त्या यज्ञाद्वारे भगवान श्री नारायणाची पूजा करण्याचं जर समजून घेतलं, ज्ञात्वा एवं ज्ञात्वा विमोक्षसे, मोक्षापर्यंत तो जीव जाऊ शकतो. इतकी यज्ञांची गती आहे, इतका यज्ञांचं फल आहे. पुन्हा म्हणून श्लोक आपण, एवं बहुविधा यज्ञ विततो ब्रह्मणो मुखे. ब्रह्मणो मुखे म्हणजे वेदवाणीला ब्रह्मणो मुखे म्हणतात. ब्रह्मणो वेदाविषयीच वाक्य शब्द येतो. भगवद्गीतेत तो वेदांविषयीच आहे. एवं बहुविधा म्हणजे खूप प्रकारचे यज्ञ, विततो ब्रह्मणो मुखे, कर्मांनीच केले जाणारे आहेत सगळे. कर्मजान तान विद्धी एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे कर्मज असल्यामुळे मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय, प्राण यांनी केलेले जाणारे यज्ञ, याद्वारे जर त्याचं पूजन करत गेलो तर भगवंतांची प्राप्ती होती. विमोक्षसे एवं ज्ञात्वा विमोक्षसे, तू मुक्तीला पावशील, जन्म मरण परंपरेतून सुटशील, असा श्लोक 4th अध्यायात 4थ्या अध्यायात भगवंतांच्या मुखामध्ये आहे. याप्रमाणे आत्तापर्यंत 4 नावं आपण पाहिली आणि 5वं नाव मगाशी उल्लेख केला आहे, सत्रम असं आहे. सत्रम हे सुद्धा नाव यज्ञवाचकच आहे. हे कालाच्या ओघातलं आहे. फार दीर्घ काळाचा यज्ञ असेल त्याला सत्र म्हणतात. जसं मगाशी उल्लेख केला आपण, श्रीमद भागवतामध्ये महात्म्यामध्ये असा उल्लेख आहे की एकदा नैमिषारण्यामध्ये शौनकादिक 60,000 ऋषींनी एका दीर्घ सत्राचं 1000 वर्ष चालेली इतक्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. आता हे फक्त आपल्यासाठी कल्पनेच आहे, पण सत्य परिस्थिती घडलेल्या दरवेळा आहे. आज नाही होत. 1000 वर्ष आता आयुष्यही नाही. त्या काळात तेवढं आयुष्य होतं ऋषींना. कालगणनेप्रमाणे आयुष्याच्या मर्यादेच्या काही वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. कलियुगात 100च वर्ष आहे, पण अन्य युगांमध्ये खूप जास्त आयुष्य मनुष्याला असल्यामुळे 1000 वर्ष चालणारा यज्ञसुद्धा करीत होते. म्हणजे अगदी 1 वर्षापासून 1000 वर्षापर्यंत सर्व यज्ञ काही 1000 वर्ष चालतील असं नाही, पण दीर्घकाल या यज्ञांना सत्र अशी संज्ञा शास्त्राने दिलेली आहे. आणि सत्र या शब्दाचा एक अर्थ अजून भाष्यामध्ये दिला आहे, आश्रय किंवा रक्षण करणारा.
या आश्रय तो आहे. परमात्मा श्री विष्णू सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत. या अर्थाने याच्या आधी काही नावं येऊन गेली आहेत, पण सत्रम शब्दाचाही एक अर्थ आचार्यांनी आश्रय स्थान किंवा विश्रांती स्थान असा केलेला आहे. सत आणि त्रम संधी जर केला, सत्रम सत्यवस्तू अधिक त्रम, जो सर्वात उत्तम आणि सारभूत पदार्थ आहे, जो धर्म आणि कर्म यांचा सारभूत पदार्थ आहे, त्याचं नाव विष्णू असं आहे. आणि म्हणून त्या अर्थाने या ठिकाणी सत्रम हे नाव आहे. आणि दीर्घकाळ इतकं सत्र चालणार, मग त्यामध्ये लहान लहान छोटे छोटे होमही होतात, ते लगेच विसर्जितही होतात. पण मुख्य यज्ञकुंड तसंच असतंय. पण इतर लहान लहान होम, काही देवतांच्या प्रित्यर्थ छोटे छोटे होम हवन केले जातात. कधी 1 दिवसाचे 2 दिवसाचे ते विसर्जन केले जातात. पण मुख्य यज्ञ जो आहे तो प्रज्वलितच राहतो, तो सत्रम त्याला म्हणतात. त्याच्या अनुषंगाने इतर लहान लहान होतील, पण मुख्य तसाच राहतो. आणि म्हणून लहान लहान कर्म आपल्या जीवनामध्ये आपण छोटी छोटी कर्म रोज करतो. पण महाकर्म कोणतं आहे? आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्याच्या पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण हरी. ध्येयाप्रत पोचण्याचं जे कर्म आहे, नारायण प्रत्येकाचं ध्येय आहे. आणि त्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केलेल्या उपासनेला, साधनेला करणं हे जीवाचं मुख्य कर्तव्य आहे. या नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, इतुका अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला श्रीराम. म्हणून मुख्य ध्येय ते आहे. पण त्याच्या अनुषंगाने छोटी छोटी कर्म आपण करतो ना. आपण सत्रम शब्दाचा अर्थ तिथे लहान होम करतात यासाठी दृष्टांत म्हणून पाहतोय. पण इतरही ती कर्म ध्येयाच्या निश्चितीनंतर, ध्येय मार्गावर प्रवृत्त झाल्यानंतर त्याला पूरक असलेली कर्म आपण करीत जातो ना. जसं परमात्मा हे आपलं ध्येय आहे, मग त्यासाठी आपण पूजा करतो, संध्यावंदन करतो, पारायण करतो, प्रदक्षिणा परिक्रमा करतो, तीर्थस्थळांना जातो, तिथे स्नान करतो, संत दर्शन घेतो, जप करतो, ध्यान करतो, धारणा करतो. ही सगळे जे आहेत हे मुख्य ध्येय काय आहे? परमात्म्याची प्राप्ती. ते नरतनुचं ध्येय ईश्वराने ठरवून दिलेलं आहे. आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्याच्या पुन्हा श्रीमद भागवतातला श्लोक आहे. ठरवून ठेवला आहे विचारवंतांनी की परमात्मा सर्वांचं ध्येय आहे. हे ठरवलं, मुख्य ध्येय, मुख्य कर्म ते आहे. तसं दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञाचं नाव जर सत्र आहे, तो सुरूच राहणार आहे. पण त्याच्याच अनुषंगाने, त्याच्यातलाच एक भाग म्हणून, त्याच्याकडे जाण्याच्या पूर्णतेच्या कामाचं फल आम्हाला मिळावं म्हणून लहान लहान यागसुद्धा केले जातात. त्या जसं 1000 वर्ष चालणारा सत्र आहे मांडलं आहे शौनकांनी. तर असं दिसेल की मुख्य यज्ञकुंड तर आहे, पण इतर लहान लहान कुंड, लहान लहान होम, काही एका दिवसाचा होम, 1 तासाचाच होम, असे अनेक लहान लहान होम तिथे केले जातात असा उल्लेख केला आहे. अनेकविध अंगांनी व लहान मोठा होमांयुक्त असलेला दीर्घकाळ चालणारा यज्ञ, याचं नाव सत्र आहे. ते भगवान श्री विष्णूंचंच नाव आहे. कारण यज्ञ त्याचंच स्वरूपच आहे, स्वरूप त्याचं यज्ञच आहे. त्याला यज्ञपती म्हणतात. श्री विष्णू सहस्रनामाच्या समाप्तीच्या वेळेला पुन्हा एक श्लोक येणार आहे आपल्यासमोर, तेव्हा याचं चिंतन होईलच. यज्ञो यज्ञपती यजवा यज्ञांगो यज्ञवाहना यज्ञभृत यज्ञकृत यज्ञी यज्ञांगो यज्ञवाहना असा श्लोक आहे पुढे. तेव्हा सगळं यज्ञविषयकच तो श्लोक आहे. त्यावेळेला त्या छटा वेगळ्या आहेत, तो अर्थ आपण तेव्हा पाहू. पण यज्ञपतीच भगवान आहे, यज्ञांगो यज्ञवाहना. म्हणून भगवंतांचं सत्र या नावाने हे 5 क्रमांकाचं नाव आत्ता आपण पाहिलं. सत्र म्हणजे भगवानच, त्यांचंच नाव आहे. सत्रम, भगवान सत्रमच आहे. आणि शिवाय दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञांचं जो रक्षणसुद्धा करतो. यज्ञाचं रक्षण करणं हे भगवंतांचं कर्तव्य कर्मात येतं. ते अवतार जेव्हा घेतात तेव्हाही हे काम सतत करतात. रामायणामध्ये अशी कथा आहे की राम आणि लक्ष्मण यांच्या व्रतबंधानंतर विश्वामित्र दशरथ राजाकडे आले. ते यज्ञ करायचे, यज्ञाचा विध्वंस, मारीच सुभाव करायचे. मोठी कथा आहे. पण यज्ञरक्षणासाठी त्यांनी
राम आणि लक्ष्मणांना मागितलं दशरथाकडे, अशी कथा आहे. आधी दशरथाला वाटलं की माझा राम अजून 16 वर्षाचा नाही आहे. ऊन 16 वर्ष रामो मे राजीव लोचना, मला राम अजून 16 वर्षाचा नाही आहे. तो यज्ञरक्षणाला योग्य नाही, युवराज नाही झाला अजून, बालक आहे, त्याला नेऊ नका. रामांचं वय 11 वर्षांचं आहे. दशरथाला वाईट वाटतं आहे, पण तरीसुद्धा विश्वामित्र वसिष्ठांनी मध्यस्थी केली. जाऊ दे म्हणाला, परब्रह्म आहे, अवतार कार्य याचं आहे, यज्ञरक्षण करणं याचा अवतारातलं एक कार्य आहे, जाऊ दे याला. दैत्य दुष्ट उन्मत्त होऊन जेव्हा यज्ञांचा विध्वंस करतात तेव्हा विनाशायक दुष्कृता धर्मसंस्था, आपण श्लोक माहिती आहे आपल्याला, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती, का ग्लानी, ग्लानी काय ते दुष्ट धर्माची स्थिती बिघडवतात, धर्मावर आक्रमण करतात. धर्माच्या अंतर्गत ज्या व्यवस्था आहेत, यज्ञ आहे, गाय आहे, यांचा विध्वंस करतात, स्त्रिया यांचा अपहार करतात. तेव्हा भगवंतांना यज्ञाचं रक्षण करावं लागतं. आणि भगवान मग गेले, राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर गेले. पराक्रम तो तिथे खूप केला रामांनी, आणि विश्वामित्रांचा यज्ञ रक्षण केल्यामुळे सफल झाला. 5 रात्री आणि दिवस रामलक्ष्मण झोपले नाही असं वर्णन आहे यज्ञरक्षणासाठी. आणि म्हणून यज्ञरक्षण हा करतो आणि भक्तांचंही रक्षण करतो. त्यांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचंही रक्षण केलं, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केली, आणि जो अनर्थ त्या ठिकाणी होत होता ते खूप प्रकारे विध्वंस करायचे यज्ञांचं. त्या भक्तांचं, सर्वांचं, यज्ञ करणाऱ्यांचं भगवंतांनी त्या पाषाण शिळांच्या वर्षावापासून रक्षण केलं. म्हणून दीर्घकाळ चालणारा यज्ञाचं रक्षण करणारा, यज्ञांचे आणि भक्तांचे रक्षण करणारा, असाही एक अर्थ भाष्यामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून सत्रम, आत्तापर्यंत आपण जी 5 नावं पाहिली, या सर्व 5ही नावं ही यज्ञविषयक आहेत. याचा उल्लेख आधी केला होता. यज्ञ इज्ज महेज्यश्च क्रतु सत्रम इथपर्यंत 5 यज्ञ, इज्ज, महेज्यश्च, क्रतु आणि सत्र, अशी 5 नावं यज्ञविषयक आली. आणि या 5 नावांचे एकमेकांचे संबंध खूप छान आहेत. पहिलं नाव जे यज्ञ म्हणजे मी स्वतः यज्ञ आहे असा त्याचा अर्थ. दुसरं नाव आहे इज्ज म्हणजे माझी पूजा करा दुसरं. तिसरं नाव आहे महेज्यश्च, कारण मी सर्वश्रेष्ठ पूजनीय मीच आहे. चौथा आहे क्रतुः म्हणजे मीच संकल्प आणि इच्छा देऊन यज्ञ करवून घेतो. आणि सर्वात शेवटचं आहे 5वं नाव जे आहे सत्रम, याचा अर्थ दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञांचे आणि भक्तांचे मी रक्षण करणार आहे. इतका या 5 नावांचा एकमेकाशी संबंध आहे असा भाष्यामध्ये उल्लेख केला आहे. म्हणजे 5 नावं ही जी आहेत, आत्तापर्यंत आपण उल्लेख केला. पहिल्या श्लोकातल्या पहिल्या चरणामध्ये तशी 6 नावं आहेत. त्याचा 6व्या नावाचा आपण विचार करू आता. पण पहिली 5 नावं क्रमाने यज्ञाविषयी आहे. त्याचे असे अर्थ आहेत, मी स्वतः यज्ञ आहे, माझी पूजा करा, कारण सर्वश्रेष्ठ पूजनीय मी आहे. मीच संकल्पने इच्छा देऊन यज्ञ करवून घेतो आणि मी यज्ञ करणाऱ्यांचं आणि यज्ञाचं रक्षण करतो. अशा या 5 नावांचे एकंदर जर का आपण समराईज केलं तर यांचा संबंध 5ही नावांशी एकमेकाशी असा आहे. आणि ही 5ही नावं यज्ञविषयक आहेत, कारण परमात्माच यज्ञ आहे, त्याचंच नाव यज्ञ आहे. आणि त्या अनुषंगाने ही 5ही नावं एकमेकात गुंफलेत. काय सुंदर विष्णू सहस्रनामात विचार आहे पहा. 5ही नावाचा आपसात संबंध भीष्मांच्या मुखातून आलेली वाणी आहे. त्याला व्यासांनी श्लोकबद्ध केलं, पण किती सुंदर रचना आहे. आणि पुढचं नाव आहे, 6व्या नावाकडे जाऊ आपण. 6वं नाव आहे सतांगतिः. सत शब्दाचा अर्थ सत्पुरुष, साधू असा होतो. सत्वस्तूची धारणा अखंड ज्यांच्या अंतःकरणात असते. सत्वस्तू ब्रह्मवस्तू, सच्चित आनंदरूप आहे ना ब्रह्मवस्तू नारायण. अशा सत्वस्तूच्या धारणेत, साधनेत जे सतत मग्न असतात, आचार्य, ऋषी, मुनी, उत्तम साधक, योगी, हे सताम संज्ञा देतात. साधू, सताम शब्दाचा साधू असाही होतो. या सर्वांची सतांगती हे असं हे नाव आहे. म्हणजे अशा सगळ्यांना आपण सत्पुरुष म्हणतो. हे सगळे सत्पुरुष संज्ञा देतात. यांची सुद्धा परमगती जो आहे,
यांची परमगती म्हणजे यांनी केलेल्या साधनांच्या द्वारे त्या साधनाची परमगती. मध्ये मध्ये साधनेला लहान लहान गती शब्दाचा अर्थ फल असा होतो. लहान लहान फलं मिळत जातील, पण अंतिम फलं मोक्षेच्छा त्यांना असल्यामुळे, कारण मुमुक्षत्व या अंगाने त्यांचा प्रवास असल्यामुळे, मुमुक्षत्व साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये, साधन चतुष्टयांमध्ये मुमुक्षत्व शेवटचं आहे. आणि त्यामुळे ती त्यांच्याजवळ जिज्ञासा आहे की आम्ही मुक्त झालं पाहिजे. या जन्ममरण परंपरेत आम्ही जे अडकलेलो आहेत त्यालाच बंधन म्हणतात. बंधनात असलेले आम्ही मोकळे व्हावे. आणि बंधनाचं स्वरूप आपण नेहमी याचा विचार करत आहोत. बंधनाचं स्वरूप जन्ममरण परंपरा आहे. कधी कधी आपण असं म्हणतो की अविद्येचं बंधन आहे, अज्ञानाचं बंधन आहे, देहबुद्धीचं बंधन आहे. हे स्वरूप आणि त्याचं खरं स्वरूप जन्ममरण परंपरा आहे. अगदी सगळं बरोबर आहे. हे अविद्येचं बंधन आहे, अज्ञानाचं बंधन आहे, देहबुद्धीचं बंधन आहे. हे सगळे शब्द सारखेच आहेत आणि मुळात हे बंधन अविद्येचंच आहे. हा जीव अविद्येमध्येच जन्माला येतो, मग सगळे शब्द सारखेच आहेत. कारण अविद्या जिला माया म्हणतात, इथूनच तर सगळा प्रवास सुरू होतो जीवाचा. आणि मी देह इथून सुरू होतो, म्हणून देहबुद्धी हेही बंधनच आहे. कारण मी देह आहे, इथूनच तर सगळा प्रवास जीवाचा सुरू होतो. आणि त्यामुळे जन्ममृत्यूचं चक्र तोडणारा सतांगती ही याचा अर्थ केला आहे सद्गती देणारा, उत्तम गती देणारा. सतांगती ही सत शब्दाचा अर्थ चांगली, योग्य, कारण परमेश्वरवाचक नाव आहे. चांगलीच गती प्रदान करणारा, सत्पुरुषांना गती देणारा, असे 2 अर्थ केलेले आहेत. आणि कर्माप्रमाणे गती देणारा असाही एक अर्थ केलेला आहे. सर्व सत्पुरुषांना, साधना करणाऱ्यांना, योग्यांना तो त्यांच्या त्यांच्या कर्मांप्रमाणे योग्य गती देतो. देवतांची उपासना केली असेल तर तो देवलोक मिळेल. ब्रह्मदेवाची उपासना केली असेल तर ब्रह्मलोक किंवा सत्यलोक मिळेल. आणि श्री नारायणाचीच निष्काम भावानी, वेदवेद निष्काम कर्माने उपासना आणि कर्म केलं असेल तर मोक्षसुद्धा देतो, नैष्कर्म दशा देतो. नैष्कर्म सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति असं भगवान 18व्या अध्यायात बोलले. त्याप्रमाणे सतांगती म्हणजे सज्जनांची अंतिम गती. आणि गती शब्दाचा अर्थ लक्ष, ध्येय, फल असा होतो. 3 अर्थ आचार्यांनी दिलेले आहेत. याप्रमाणे आत्तापर्यंत जी 6 नावं आपण भगवंतांची पाहिली, या 6ही नामांचा एक छान क्रम आहे. प्रारंभ यज्ञाने आहे. यज्ञ इज्जो भयजश्य क्रतुसत्रम सतांगती हे आचार्यांनी भाष्यात इतकं छान वर्णन केलं याचं की 6 नावं पहिल्या चरणात जी आहेत त्यांचा प्रारंभ यज्ञाने आहे. पहिली 5 नावं यज्ञविषयक आहेत आणि शेवटचं नाव ध्येयविषयक किंवा फलविषयक किंवा गतिविषयक आहे, लक्षविषयक आहेत. लक्ष, ध्येय, मोठो, एम, त्याला काही म्हणा आपण, जे नरतनूचं ध्येय आहे त्याविषयीचं आहे. म्हणजे आधी यज्ञ पहिलं नाव, शेवटचं नाव लक्ष किंवा ध्येय म्हणजे मोक्ष, असा यज्ञाने प्रारंभ करून मोक्षापर्यंत जीवाचं दशा वर्णन, गती वर्णन करणारा ह्या श्लोकाचं पहिलं चरण आहे. पुढच्या चरणामध्ये म्हणजे द्वितीय चरणामध्ये 4 नावं आहेत. आता त्यातलं पहिलं नाव आहे सर्वदर्शी. सर्वदर्शी संधी झालाय सर्व अधिक दर्शी. दर्शी म्हणजे पाहणारा, ज्याला सगळं कळतं असा पाहणारा. दर्शी म्हणजे सर्व जीवांच्या सगळ्या स्थूल हालचालीविषयी नाव आहे. सूक्ष्म हालचालींविषयी सर्वज्ञ नाव येत आहे पुढे, याच श्लोकात येत आहे सर्वज्ञ नाव. पण स्थूल हालचाली प्रत्येक जीवाच्या, जडाला हालचाल नाही आहे, पण जड आणि चेतन या 2 गटांपैकी चेतनांविषयींचा विचार करताना चेतन पदार्थ सतत हालचाल करतात. मनुष्य स्वस्त झोपतही नाही हो. अगदी फक्त सुषुप्तीचा काळ सोडला, जी अज्ञान दशा आहे, तर सतत हालचाल, कड बदल, हे कर, हाताला डास चावला, हाताने त्याला हाकल, अशा हालचाली झोपेतसुद्धा मनुष्य करतो, सुषुप्तीत फक्त करत नाही. आणि त्यामुळे ज्या जीवाच्या स्थूल देहातल्या सगळ्या हालचाली अखंड पाहणारा किती जीव आहेत? सर्वदर्शी. सर्व शब्दामध्ये सगळ्या जीवांचा उल्लेख
आहे असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. सर्वदर्शी, या सृष्टीत जितके जीव आहेत, चेतन जीव आहेत, मग ते मनुष्य आणि मनुष्येतर दोघंही आले. म्हणजे मनुष्य तर आलाच, पण मुंगी पण आली, डास पण आला, हत्ती पण आला, घार पण आली. हे सगळे जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः, या श्लोकाप्रमाणे या सर्व चेतन पदार्थांना प्रत्येक क्षणाला त्यांची प्रत्येक स्थूल हालचाल पाहणार, की आता ही मुंगी कुठे चालली आहे, ती झाडावर चढते आहे. सकाळी चढायला घेतलं तर तिला त्या झाडाच्या टोकावर चढायला कदाचित माध्यान्ह होईल, तितके वेळ भगवान ते पाहत असतो, सर्वदर्शी. बरं, जगात एक मुंगी आहे का? एका झाडावर तर हजारो मुंग्या चढतात, मुंगळे चढतात. आमच्या अंगणामध्ये औदुंबर आहे, त्याच्या मुळापासून शेंड्यापर्यंत जी पानं आहेत तिथपर्यंत मुंगळे असतात. बहुतांश काळ वर्षात ती असतातच. म्हणजे प्रत्येक मुंगळ्याची प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षणाची जो नोंद करतो, ज्याला दिसते, जो पाहतो, तो सर्वदर्शी आहे. अगदी प्राण्यांचं तर सोडून द्या, एखाद्या झाडाला सध्या पुष्कळ फुलं यायला लागली आता प्रत्येकाच्याकडे, पावसाळा असल्यामुळे. रात्री कळी असते, मग ते कळी कशी उमलते, आपण तर झोपलो असतो. सायंकाळी बघावं तर कळ्या असतात, सकाळी फुलं होतात. त्या सर्व ते चेतन तर नाही आहे जड, पण तरी देखील हालचाल तर आहे तिथे. त्या कळीचं फूल जे होतं, ही हालचाल आपण तर नाही पाहत, आपण निद्रेमध्ये असतो, पण ती हालचालसुद्धा जो पाहणारा आहे, या आता ही कळी उमलते आहे बरं का, हिचं आता फूल होईल. आणि मग चंद्राला सांगतात की तुझा जवळचा रस तिच्यामध्ये टाक. मग गुलाबाच्या फुलाला वेगळा सुवास, मोगऱ्याला वेगळा सुवास. त्या फुलाच्या बीजाप्रमाणे त्यामध्ये रस ओतणं चंद्रमाचं काम आहे. ते चंद्राकडून हा सर्वदर्शी असल्यामुळे चंद्राकडे पाहतो ना अखंड. त्याला आज्ञा दिली आहे, चंद्र सूर्य पंचमहाभूत याच्या स्वाधीन आहेत. त्या सर्वांद्वारे त्या कळ्यांमध्ये काही तो सुगंध होतेल, उमलल्यानंतर सकाळी आपल्याला सुंदर सुवास येईल. आपण रात्री कळ्या पाहिल्या, सकाळी उमललेल्या पाहिल्या, आपण सर्वदर्शी नाही. सर्वदर्शी हे त्याचं नाव ह्यासाठीच आहे की सर्वदर्शीसुद्धा संपूर्ण सृष्टीमध्ये एकच पदार्थ, एकच वस्तू आहे, त्यालाच परमात्मा म्हणतात. सर्वदर्शी हे नाव ईश्वरवाचक आहे. ब्रह्मवस्तूला हे काही नाही आहे, तिथे काही सर्वदर्शीपणा वगैरे नाही आहे. सर्वदर्शी हे नाम ईश्वरवाचक आहे. सर्व जीवांच्या स्थूल हालचाली. मग अशा मुंगीचं उदाहरण घेतलं. आमच्या इकडे कबीर महाराज फार संत मोठे होऊन गेले, अधिकारी संत होऊन गेले. यांनी एक सुंदर दोहा लिहिला आहे, मला आता आठवतं वेळेवर म्हणून उद्धृत करतो. कल्पना अशी केली आहे की मुंगी आहे आणि तिन्ही पायात घुंगरू बांधले आहेत. सर्वदर्शी शब्दाचा अर्थ आपण समजून घेताना उदाहरण म्हणून पाहतो आहे. मुंगी ती पायात घुंगरू बांधली, कल्पनाच आहे, पण सत्यत्व आहे त्याला. कल्पना असूनही खरी आहे की नाही पहा गोष्ट. आता मुंगी किती लहान, तिच्या पायात घुंगरू बांधायचा, किती लहान घुंगरू लागेल. मग ती कोण्या सराफात जाऊन कोणाकडून बनवून घेईल. पण कल्पना करू की बनवून दिलं कोणीतरी, तिच्या पायामध्ये घुंगरू बांधला. आता घुंगरू काय माणसानेच बांधावे असं नाही, तिलाही वाटलं असेल की माणसं घुंगरू बांधतात पायाला, मी पण बांधावं. छान छुमछुम आवाज येतो चालताना, छान वाटतं, एक नाद, त्या लईमध्ये चालताना तिला छान वाटत असेल, घुंगरू बांधला. आता कल्पना करा मुंगी किती लहान, ते घुंगरू किती लहान. रस्त्याने अशा मुंगी चालली आहे, आपल्याला ऐकू तरी येईल का? नाही येणार, कुणालाच नाही. पण त्या मुंगीची प्रत्येक हालचाल पाहणार आणि ते घुंगरू बांधून ती औदुंबराच्या झाडावर चढती आहे. पण हे सगळं ईश्वर पाहतो. कबीरांचा ईश्वर रामरूपात आहे. ते ईश्वरालाच राम म्हणतात, रामालाच ईश्वर म्हणतात. रामांच्या चारही स्तरांकडे त्यांचं लक्ष आहे. चारही स्तरांनी ब्रह्मवस्तू राम, ईश्वर राम, अवतार राम आणि प्रतिमा राम, हे चारही स्तरात ते पाहतात. संतांची दृष्टी अशीच असते, ते चारही स्तरातला राम नित्य पाहत असतात. आणि म्हणून कबीरदासांनी त्या ठिकाणी लगेच दोहा लिहिला. चींटी, मुंगीला हिंदीमध्ये चींटी म्हणतात. चींटी के पैर में भी जो घुंघरू बजता, चींटी के पैर में भी जो घुंघरू बजता,
वो भी नाद मेरा श्रीराम सुद्धा. वाह, काय कल्पना आहे. म्हणजे त्या मुंगीनी चालावं, घुंगरू वाजावं आणि तो नाद प्रत्येक क्षणाला वेगळा वेगळा छन छन येणारा सुद्धा माझा राम ऐकतो. राम म्हणजे ईश्वर, सर्वदर्शी, तिची हालचाल तर पाहतोच. म्हणून आचार्यांनी भाष्यात विचार केला आहे, सर्व चेतन पदार्थ जीवधारी, चेतन जीवधारी मनुष्य तसं नाही, पशुपक्षी मुंगीसुद्धा यांच्या सगळ्या स्थूल हालचाली सर्व भूतांच्या पाहणारा, जाणणारा असा अर्थ सर्वदर्शी शब्दाचा होतो. आणि म्हणून अगदी एखादं बिळ आहे आणि त्यामध्ये उंदीर आहे, आपल्याला कळणार नाही की इथे उंदीर आहे. घरात जेव्हा तो येतो, गॅसच्या ओट्यावर येतो, काही कुरतडतो, तेव्हा आपल्याला कळतं की उंदीर येऊन गेला, किंवा कधी कधी प्रत्यक्ष डोळ्यांनी समोर आला का दिसतो. पण तो जिथून आला त्या बिळात एक उंदीर आहे की दोन आहे की चार आहे आपल्याला कळतं का? नाही कळत. शिवाय त्याच्या बिळात तो आता झोपला आहे की जागा आहे की बाहेर निघणार आहे हे आपल्याला कळत नाही. पण त्याच्या बिळात सुद्धा जाऊन तिथे परमात्मा आहेच ना. सर्वदर्शी याचा अर्थ तिथेच राहून सर्वानुग्राहकत्वेनं तदस्म्यम वासुदेवा, तदस्म्यम वासुदेवा श्रुतीच आहे. सर्वभूतादिवासंयत भूतेष्वपीच वसत्यपी, उंदरामध्ये आहे तो, त्या बीळसुद्धा तोच आहे. आणि म्हणून सर्वदर्शी होण्याकरता सर्वभूतादिवासंयत भूतेष्वपीच वसत्यपी, सर्व भूतांमध्ये तो राहतोच. तिथून काय वैकुंठातून सगळ्या हालचाली पाहत नाही. श्रीरामसुद्धा तिथेच सर्वानुग्राहकत्वेनं, तो अनुग्रह कृपा त्याला पाहण्याकरता तिथेच परमात्मा असणं भाग आहे. म्हणून भाष्यामध्ये असा उल्लेख आहे, सर्व चेतन जीवांच्या प्रत्येक क्षणाच्या हालचाली, स्थूल देहांच्या हालचाली पाहणारा परमात्मा आहे. त्याची नोंद घेतो आणि त्याप्रमाणे त्यांना पुढे फल देतो. उंदराला पाहिल, मुंगीला पाहिल, पालकाचं बी पेरलं आज, आपल्याला पेरल्यानंतर ते दिसणारही नाही. पण परमात्मा सर्वदर्शी आहे. मी अंगणात पालक पेरतो दरवर्षी. पावसाळ्यामध्ये पालकाचं बी पेरलं, 7-8 दिवसांनी त्याला अंकुर येतात लहान लहान, ते उमलायला लागतं. पण तोपर्यंत जमिनीत 7 दिवस जे राहतं ते आपल्याला दिसत नाही. आपण वरती माती ढकलतो, पाणी घालतो, 7व्या दिवशी ते अंकुर येतील. पण तोपर्यंत त्या बीकडे कोण पाहतं? जो पाहतो त्याचं नाव सर्वदर्शी आहे. सर्वदर्शी त्याचं नाव आहे. म्हणून सर्वदर्शी याचा अर्थ सर्व पाहणारा पण स्थूल हालचाली पाहणारा असा आचार्यांनी अर्थ भाष्यात केलेला आहे. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे, 2य चरणामधल्या विमुक्तात्मा. विमुक्त आत्मा, बंधनापासून नित्य मुक्त असलेला, त्याचं वर्णनच आहे. म्हणजे तो बंधनापासून विमुक्त आहेच. विमुक्तात्मा हा ही एक छटा. आणि जे साधना करतात त्यांच्यावर कृपा अनुग्रह करून सर्वानुग्राहकत्वेनं, श्रुती म्हटली आत्ता, अमृतबिंदू उपनिषद आहे, तदस्म्यम वासुदेवा, तो त्यांच्यावर अनुग्रह कृपा करून त्यांचे बंधन सोडवू शकतो. सर्व जीवांचं बंधन सोडवायला जो समर्थ आहे, शिवाय स्वतः विमुक्तात्मा आहे, दोन्ही छटा दिल्या आहेत, तो स्वतः बंधनापासून मुक्त आहे, त्याला बंधन नाही आहे. जीवाला मगाशी विचार थोडा केला आहे, बंधन प्रकृतीचं बंधन आहे. तिला माया म्हणा, अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, ते प्रकृतीचं बंधन आहे. आणि परमात्म्याला बंधन नाही, प्रकृती सारखीच आहे. प्रकृती शब्द दोन्हीकडे आहेत. परमात्म्याजवळ प्रकृती आहे, जीवाजवळ प्रकृती आहे, पण दोन्हीमध्ये फरक आहे. प्रकृती ईश्वराच्या स्वाधीन आहे आणि जीव प्रकृतीच्या स्वाधीन आहे. प्रकृती म्हणेल मम माया दुरत्यया, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया म्हणतात. त्याच्यामध्ये जीव अडकला, प्रकृतीच्या गुणधर्मांनी बांधला आहे. ती अष्टधा आहे, पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी प्रकृती आहे. त्यामध्ये तो अडकतो, सापडतो आणि तो प्रकृतीच्या स्वाधीन आहे. आणि त्याचा परिणाम तो जन्म मरण परंपरेत अडकलेला असतो. पण परमात्मा नित्यमुक्त आहे, पण दोन्हीकडे प्रकृती आहे. एक उदाहरण पाहू, दोन्हीकडे आहे, पण तिकडे प्रकृती स्वाधीन आहे आणि जीव इकडे प्रकृतीच्या स्वाधीन आहे. उदाहरण, राष्ट्रपती आहे, रस्त्याने चालले आहेत, चारी बाजूनी पोलीस आहे, सुरक्षेसाठी आहे. राष्ट्रपतीच्या स्वाधीन ती पोलीस यंत्रणा आहे
अगदी DIG जरी असला तरी तो सॅल्यूट करेल राष्ट्रपतींना. तिथे सुद्धा पोलीस आहेत. आता एक कैदी आहे, खूप खराब आहे, बदमाश आहे, खून केला आहे, त्याला पकडला आहे, खूप तोही शौर्यवान आहे, त्याला बेड्या घातल्या आहेत, त्याच्या चारी बाजूला 5-10 पोलीस आहे, बलदंड आहे, त्याच्या भोवती पोलीस आहे, राष्ट्रपतींच्या भोवती पोलीस आहे. मग फरक काय आहे? पोलीस तर सारखेच आहे. फरक हा आहे की सर्व 8-10 पोलीस DIG धरून राष्ट्रपतींच्या स्वाधीन आहे. त्यांनी आज्ञा दिली, खडे राहो, तिथे उभे राहतील. त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, त्यांच्या सन्मानासाठी आहे. आणि इकडे पोलीस आहेत पुन्हा तेवढेच, पण हा तो कैदी, तो डाकू, तो गुंड, खुनी हा त्या पोलिसांच्या अधीन आहे. असा फरक आहे. असा जीव प्रकृतीच्या स्वाधीन आहे आणि परमात्मा श्रीराम हा प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे. असा दोन्हीमध्ये फरक आहे. प्रकृती सारखीच आहे. म्हणून विमुक्तात्मा जो अत्यंत कर्मबंधनापासून मोकळा आहे आणि जीवाचं कर्मबंधन सोडवायला समर्थही आहे, या अर्थाने नाव आहे. पुढचं नाव सर्वज्ञ असं आहे. सर्वदर्शी विमुक्ताज्ञ, सर्वज्ञ, सर्व ज्ञानमुत्तमम. पुढचं नाव, शेवटचं नाव ज्ञानमुत्तमम. सर्वज्ञ, सर्व भूतांच्या, मगाशी आपण पाहिलं स्थूल हालचाली पाहणारा, आणि आता सर्व भूतांच्या सूक्ष्म हालचाली पाहणारा ईश्वरवाचक नाव आहे. अवतारातही हे नाव चालतं. सगळ्या जीवांच्या सूक्ष्म, सूक्ष्म म्हणजे मनाने केलेली हालचाल, बुद्धीने केलेली हालचाल. आत्ता मी इथे बसलो आहे, माझ्या बुद्धीमध्ये असा प्रवचन करताना विचार येतो की आज दुपारी थोडी ज्ञानेश्वरी वाचावी. मध्येच येतो विचार, त्यातली ओवी आत्ता म्हणताना आठवली नाही, तर ती ज्ञानेश्वरी वाचावी 12वा अध्याय, असा आत्ता आला विचार. हा मनात विचार आला, बुद्धीत विचार आला. हा सुद्धा ज्याला कळतो त्याला सर्वज्ञ. सर्व जीवांचं सर्वज्ञ म्हणजे जाणणारा. सूक्ष्म हालचालीविषयी हा शब्द आहे. सर्वज्ञ म्हणून भगवंतांचं सर्व जीवांच्या सगळ्या सूक्ष्म इंद्रियांच्या हालचाली, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्रत्येकाच्या मनातल्या अहंकाराची सुद्धा छटा वाचणारा. ती प्रगट तो करणार नाही, मी किती मोठा आहे असं जगाला दाखवील, पण परमात्म्याला त्याच्या अंतःकरणातला अहंकाराविषयी कळतं की हा सगळा देखावा करतोय, पण मुळात हा अहंकारी आहे, मुळात हा पापी आहे, बाहेर मी पुण्यवान असा देखावा करतोय. म्हणून सर्व जीवांच्या सूक्ष्मेंद्रियांच्या, सूक्ष्म जीव इंद्रियांच्या हालचालीसुद्धा टिपणारा हा सर्वज्ञ नावाची छटा आहे. 2 नावं आपण पाहिली. सर्वदर्शी मध्ये एक नाव येऊन गेलं, आणि सर्वज्ञ सर्वभूतांच्या सूक्ष्म इंद्रियांच्या हालचाली जाणणारा. सगळ्यांच्या, बरोबर एकाच्या नाही, सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या जीवांच्या काय परमात्मा व्यापक आहे हो. एकही जीव असा नाही. उदाहरण म्हणून पाहू आपण. सगळं जाणतो, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. समर्थांची दासबोधात ओवी आहे, जैसा भाव जयापाशी तैसा देवतयाशी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. त्याच्या मनात काय चाललंय तो ओळखतो आणि त्याला तथास्तु म्हणतो. उदाहरण म्हणून पाहू आपण. पूतना उद्धाराची कथा भागवतात येते. त्या पूतना जी आहे पूर्वजन्मीतली, तिने भगवंताने तिचा उद्धार केला. ती आई म्हणून आली काही क्षणाची, स्तनपान करायच्या उद्देशाने आली, स्तनांना कालकूट विष लावून आली. भगवंताने तिचा उद्धार केला, तिला मारली. पण पूर्वजन्मीची राजा बलीची ती रत्नमाला नावाची मुलगी आहे. आणि भगवान जेव्हा बलीच्या सभामंडपात गेले, ही आहे, ही तेव्हा अविवाहिता कुमारी आहे. भगवंताचं सुंदर वामन रूप पाहिलं, अतिशय सुंदर गोजीरवाणं, नुकताच व्रतबंध झाला आहे, छान शिखा आहे, सूत्र आहे, अत्यंत सुंदर आहेत भगवान. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. ती कुमारिका आहे, अविवाहिता. तिच्या मनात विचार आला किती छान रूप आहे, आणि मला कधी जसा मुलगा झाला तर, अजून विवाह व्हायचाच आहे, पण मनात विचार आला. भगवंत नुसतं तिच्याकडे पाहतात, बोलले काही नाही. आणि नंतर भगवंतांनी बलीला 3 पावलं जमीन मागितली, त्यांनी दिली. त्याला पाताळात दडपलं भगवंतांनी. हे पाहिलं, माझ्या पिताश्रींना पाताळात दडपलं, मी याला मारीन. भगवंतांनी त्यालाही तथास्तु म्हटलं.
तू मला मारीन म्हटलं, त्याचं फळ तुला मारलं पाहिजे. या दोन्ही छटा, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा, दोन्ही छटा, दोन्ही भाव भगवंतांनी जाणले की तुला माझी आई व्हायची इच्छा आहे ना. भगवंत म्हणाले, मी जेव्हा कृष्ण अवतारात बालक राहीन 5 दिवसांचा, तू मला मारायला येशील, खोटी खोटी आई म्हणून येशील. खोटी जरी आली, तिच्या स्तनात दूध नाही आहे, पण तरी भगवंतांना मी दूध पाजावं इच्छा तिच्याजवळ का आली? कारण मागच्या अवतारात वामनांना पाहून तिला वाटलं काय सुंदर गोजीरवाणा मुलगा आहे, मला असं मूल झालं तर तथास्तु म्हटलं भगवंतांनी. ती इच्छा पूर्ण केली आणि तिच्या वडिलांना पाताळात दडपल्यावर मी याला मारून टाकावं अशी इच्छा आली. त्याची परतफेड भगवंतांनी तिला मारूनच केली. दोन्ही छटा भगवंतांनी जाणल्या. सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ पाहतो आता आपण. ईश्वरवाचक शब्द आहे हा. सर्वज्ञ, जीव अल्पज्ञ आहे, काहीच ज्ञान नाही आपल्याला, एका सुद्धा कोणाच्या मनातलं आपल्याला कळत नाही. तो जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा, सर्व प्राण्यांच्या मनातलं जाणतो. आपल्याला आपल्या मनातलं आपण विसरून जातो. अगदी शेजारच्या जवळ कुटुंबातल्या सर्वांच्या मनात काय सुरू आपल्याला नाही कळत. फक्त परमात्माच सर्वज्ञ आहे, बाकी सगळे जीव अल्पज्ञ. ज्ञ शब्द आहे, अल्प शब्द आहे, म्हणजे ज्ञान अजिबात असं नाही. आपल्याला फक्त आपलं घर, कुटुंब, आपले कार, आपला व्यवसाय, आपली नोकरी, फार झालं तर आपले मित्र, शेजारी, नातलग, असे 5, 50, 100, 1000, 10,000 यापेक्षा जास्त लोकांना आपण ओळखत नाही. स्थूल रूपाने ओळखत नाही, मग त्यांच्या मनात काय चाललं तर प्रश्नच येत नाही. इतका अल्पज्ञान, इथे किती मोठा. आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा. आपण थोडे ओळखीचा म्हणून अल्पज्ञ. आपण थोडे ओळखीचा म्हणजे आपण थोड्या लोकांना ओळखतो किंवा थोडे लोक आपल्याला ओळखतात, दोन्ही अर्थ. आपण थोडे ओळखीचा, देवाचं त्रैलोक्य ओळखे किंवा देव त्रैलोक्याचं ओळखे असे. सर्व त्रैलोक्यातल्या 3ही लोकातल्या, पृथ्वीवरच्याच नाही, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, नाग, सत्यलोक, विष्णुलोक, पाताळलोक, सर्व जीवांच्या अंतःकरणातलं जाणणारा, त्यांच्या सूक्ष्म क्रियाही जाणणारा, म्हणून भगवंतांचं एक नाव सर्वज्ञ असं या ठिकाणी आलेलं आहे. सर्वज्ञ, सकळांच्या अंतःकरणातलं सर्व काळ जाणणारा, सर्वज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा. आणि त्या तुलनेत जीव खरोखरच खूप अल्पज्ञ आहे. काही कळत नाही, त्याच्या तुलनेत काही आपल्याला कळत नाही. आणि सर्वात शेवटचं नाव 10 क्रमांकाचं या श्लोकात आहे, ज्ञानमुत्तमम. अत्यंत उत्तम ज्ञान आहे याच्याजवळ असा अर्थ केला आहे. सर्वात उत्तम ज्ञान काय आहे? वेदांचं ज्ञान. वेद ज्ञान याला उत्तम ज्ञान म्हणतात. सर्वामध्ये जाड अध्यात्मविद्या श्रीराम. ग्रंथ निरूपणात येतं, खूप ग्रंथ आहेत, पण सर्वामध्ये जाड अध्यात्मविद्या श्रीराम. आणि बाकी सगळ्या ज्ञानांना भगवंतांचं बहुधा ज्ञान नावाचा एक समाज दासबोधात आहे. हे ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, नाना वनितांची परीक्षा, नाना सरितांची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना प्राण्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. भविष्याचं ज्ञान हे ज्ञान नव्हे, हे नाही ज्ञान. ज्ञान म्हणजे फक्त मी परमात्मा आहे एवढंच ज्ञान. आणि वेदांचा एवढाच फक्त अर्थ निघतो. प्रत्येक जीवाला अंतिमतः हे कळलं की मीच परमात्मा आहे, इथपर्यंत वेदराशी त्या जीवाला तिथपर्यंत घेऊन जातात. म्हणून वेदांविषयींचं सर्वश्रेष्ठ ज्ञान ज्याला आहे त्याला परमात्मा असं म्हणतात. म्हणून त्याचं नाव ज्ञानमुत्तमम. उत्तम ज्ञान एवढंच आहे वेदांमध्ये असलेलं. आणि भगवंतांनी याचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात केला आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्तुते ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहं. मीच वेद आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहन. वेदैश्च सर्वैहि, मीच वेदरूप आहे. वेदैश्च सर्वैहि अहमेव वेदो. मीच वेद आहे. मुख्य देवास समर्थांनी याविषयी ज्ञानाविषयी ओविलेल्या दासबोधात मुख्य देवास जाणावे, मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. बस एवढंच ज्ञान आहे. हे उत्तम ज्ञान एवढंच आहे. उत्तम विचार करून, सारासार विवेक करून, मी ब्रह्म आहे
ही सगळी सृष्टी मिथ्या आहे. वेदांताचं एवढंच फक्त प्रतिपादन एवढं 3 वाक्यांसाठी आहे. ब्रह्म सत्य आहे, सृष्टी मिथ्या आहे, आणि हा जीव ब्रह्मैव नापरः, जीवो ब्रह्मैव नापरः. बस एवढाच फक्त वेदांताचं तत्वज्ञान आहे. त्याचा ज्ञाता जो आहे, असं श्रेष्ठ वेदांत ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे. वेद ज्याची निर्मिती आहे, वेदज्ञान हे ज्याचं खरंच स्वरूप आहे, आणि म्हणून त्याचं नाव ज्ञानमुत्तमम असे या श्लोकामध्ये आलेलं आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण भगवंतांच्या 10 दिव्य नामांचा विचार केला. त्याला आधारभूत श्लोक होता श्लोक क्रमांक 48. यज्ञैज्योमयज्यश्च क्रतुः सत्रम सतांगती सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानमुत्तमम, असा हा श्लोक 48 क्रमांकाचा श्री विष्णू सहस्रनामामधला. त्यातल्या 10 नावांचा आपण यथामती यथाशक्ती काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्याचा विस्तार करावा. नित्य याचं पठण करताना हे अर्थ लक्षात ठेवून जर आपण पठण करत गेलो तर आपल्याला फार लाभ लवकर होतो. म्हणून तो सर्वांना व्हावा अशी कामना व्यक्त करतो. आज झालेलं हे चिंतन परमपूजनीय सद्गुरू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.